हॅलो. तर आज आपण बघणार आहे आपला पहिला धडा रोमन संख्या चिन्हे. तर बघा, रोमन संख्या चिन्हे म्हणजे काय. आपण जसे आपल्या गणितामध्ये आपल्या पद्धतीचे आकडे वापरतो किंवा अंक वापरतो, तसेच रोमन ही काय आहेत, त्यांची एक संख्या पद्धती आहे. त्याच्यामध्ये या घड्याळात दाखवल्याप्रमाणे काय करतात, असे आकडे किंवा अंक वापरतात. तर बघा, हे काय युरोपमधली एक पद्धत आहे. याच्यामध्ये काय करतात, तर एक साठी काय असतो, एक साठी हा असा कॅपिटल आय इंग्लिशमधला वापरतात. त्यानंतर 5 साठी काय वापरतात, कॅपिटल व्ही. त्यानंतर 10 साठी काय वापरतात, तर कॅपिटल एक्स. ठीक आहे. हे 3 तुम्ही सध्या लक्षात ठेवा. इथे आपल्याला दिलेलं आहे बरोबर, की 1 साठी हा आय, 5 साठी व्ही आणि 10 साठी काय वापरतात, तर एक्स. तर आता आपण बघणार आहे हे आय, व्ही आणि एक्स ही जी चिन्ह आहेत रोमन संख्या पद्धतीमधली, त्यांचा उपयोग करून आपण 20 पर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या ते आपण आता इथे बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला इथे 4 असे नियम दिलेत. तर बघा, सोपे आहेत ते नियम. पहिला नियम काय आहे, की आय किंवा एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची काय होते, बेरीज होते आणि मग आपल्याला ती संख्या मिळते. आता समजा उदाहरणार्थ हे 1 आणि हे 2 असे मी 2 वेळा आय लिहिले, तर काय होणार बघा, एक आय म्हणजे किती, 1 आणि हा दुसरा आय म्हणजे सुद्धा 1. मग 1 अधिक 1 2. म्हणून जेव्हा आपण हे 2 वेळा आय किंवा हे रोमन संख्या चिन्ह लिहिणार आहे, तेव्हा त्याचा अर्थ काय होणार आहे, तर 2. त्यानंतर बघा, जेव्हा आपण असं लिहू एक्स एक्स, तर हे ॲक्च्युली असं लिहितात, तर ह्याचं काय होणार आहे, 10 ह्या एका आणि ह्याचे परत 10 म्हणजे 10 अधिक 10 म्हणजे किती होणार, 20. म्हणजे जेव्हा असा सिम्बॉल असेल किंवा असं संख्या चिन्ह असेल, त्याचा अर्थ होणार आहे 20. त्यानंतर बघा, समजा आपण हे 3 वेळा लिहिले आय, तर त्याचा अर्थ काय होणार आहे, 3 वेळा 1, 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच किती होणार आहे, 3. म्हणजेच काय, आपण आय किंवा एक्स हे 2 पेक्षा अधिक वेळा लिहिणार किंवा 3दा लिहिणार, तेव्हा त्यांची काय होत असते, बेरीज होत असते आणि येणारी जी संख्या असते ती त्या रोमन संख्येचा अर्थ असतो. त्यानंतर बघा, आपण आता आपला दुसरा नियम बघूया. दुसऱ्या नियममध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, की आय आणि एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त किती वेळा लिहितात, तर 3 वेळा लिहिता येतात. आणि व्ही हे जे चिन्ह आहे ते एकापुढे एक लिहित नाहीत. म्हणजेच काय बघा, की हे आय आणि एक्स आहे ते आपण जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतो एकापुढे एक. म्हणजे हे 1 2 आणि 3. ठीक आहे. हे आपण एवढंच लिहू शकतो. आपल्याला हे 1 2 3 4 असं लिहिता येत नाही. एक्ससुद्धा आपण फक्त 3 वेळाच लिहू शकतो एकापुढे एक. ते 4 वेळा लिहिता येत नाही. पण हे जे व्ही हे जे चिन्ह आहे ते फक्त आणि फक्त काय लिहिता येतं, एकदाच लिहितात. ते 2 वेळासुद्धा लिहिता येत नाही. ठीक आहे. आता पुढचा नियम बघा, नियम क्रमांक 3 काय आहे, आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची काय होते, किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हामध्ये मिळवली जाते. आता इथं तुम्हाला वाचताना थोडं अवघड वाटेल, पण बघा मी उदाहरण सांगते. समजा या व्ही नंतर जर आपण आय लिहिलं, म्हणजे व्हीच्या उजवीकडे जर आपण आय हे जर लिहिलं, तर काय होणार, व्ही म्हणजे किती असतो, 5 आणि आय म्हणजे किती असतो, तर 1. तर उजवीकडे लिहिल्यामुळे काय होणार आहे, ह्या 5 मध्ये आपण 1 काय मिळवणार आहे, आपल्याला किती मिळतात, मग 6. म्हणजेच या संख्या चिन्हाचा अर्थ काय होणार, तर 6. ठीक आहे. आता मी काय केलं परत एकदा, की एक्स नंतर मी जर व्ही लिहिले, ठीक आहे, तर बघा काय होणार, एक्स म्हणजे किती असतात, 10 आणि व्ही म्हणजे किती असतात, तर 5. म्हणजेच किती होणार, 15. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, 15. याच पद्धतीने मी एक्स नंतर 2 वेळा आय लिहिले, बरोबर. आपल्याला जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. मी 2 वेळा लिहिले, तर एक्स म्हणजे किती असतो, 10
आणि हे 2 वेळा आय म्हणजेच 1 अधिक 1 किती झाले 12. म्हणजे याचा अर्थ काय झाला 12. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण आय किंवा व्ही एखाद्याच्या उजवीकडे लिहितो तेव्हा त्यांची काय होत असते, त्याच्यामध्ये बेरीज होत असते. आता पुढचा शेवटचा नियम बघा, चौथा काय आहे की आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची काय होते, किंमत त्यातून वजा होते. ठीक आहे. म्हणजे आता आपण उजवीकडे लिहिल्यानंतर काय होत होतं, तर बेरीज होत होती. पण आय हे चिन्ह जर आपण ह्या व्हीच्या किंवा एक्सच्या ह्या बाजूला लिहिलं, बरोबर, डाव्या बाजूला लिहिलं, एक्सच्या सुद्धा आपण काय केलं, डाव्या बाजूला लिहिलं, तर काय होते, वजाबाकी होते. समजा आता इथे काय होणार, हे किती आहेत 5, बरोबर. 5 मधून हे व्ही आय म्हणजे किती असतात 1, हे काय होणार आहे, वजा होणार आहे. का, कारण आपण हे काय लिहिलं आहे, डाव्या बाजूला लिहिले, बरोबर, या व्हीच्या डाव्या बाजूला. त्यानंतर ह्या एक्सच्या बाजूला आपण काय लिहिलं आहे, हे आय लिहिलं आहे. म्हणजे इथे सुद्धा काय होणार, 10 मधून, म्हणजे या एक्सची किंमत किती असते 10, 10 मधून हा आय म्हणजेच 1 वजा होणार. म्हणजेच याची अर्थ होणार 4 आणि याचा अर्थ होणार आहे काय, तर 9. डाव्या बाजूला लिहिल्यावर वजाबाकी आणि उजव्या बाजूला लिहिल्यावर त्यांची बेरीज. मात्र बघा काय असतं, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही. म्हणजे आपण हे जे डाव्या बाजूला जे आय काढलेलं आहे ते असं हे 2 वेळा नाही लिहिता येत. ठीक आहे. फक्त आणि फक्त डाव्या बाजूला आपण हे एकदाच लिहू शकतो, एक्स किंवा व्हीच्या. 2 किंवा 3 वेळा लिहू शकत नाही. तर आता आपण बघूया आपला उदाहरण संग्रह 1. याच्यामध्ये बघा आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे की 1 ते 20 या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहायला सांगितलं. तर बघा इथे मी हा एक तक्ता तयार केला आहे. याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय केलं आहे की आपल्याला जी काही माहिती आहे, म्हणजेच काय, तर आय म्हणजे काय इथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आय म्हणजे काय असतं 1, व्ही म्हणजे काय असतं तर 5 आणि एक्स म्हणजे किती असतं तर 10. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय लिहायचं आहे 1. 1 ही संख्या आपल्याला काय करायची आहे, रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे. मग इथे आपल्याला काय येणार, 1च्या पुढे काय येणार, फक्त हा असा एक आय येईल. ठीक आहे. 2 म्हणजे किती येणार तर 2 वेळा आय येणार, बरोबर. मग इथे येईल असं काहीसं 2 वेळा आय येईल. त्यानंतर 3 म्हणजे काय येणार तर 3 वेळा आय. आय हे संख्या चिन्ह आपण 3 वेळा, जास्तीत जास्त 3 वेळा वापरू शकतो. म्हणून इथे आपलं काय येणार आहे तर 1, 2 आणि 3 हे झालं आपलं 3. त्यानंतर 4 कसं येईल बघा. आता 4 वेळा आय लिहिता येत नाही, पण जर आपण इथे ह्या साईडला व्ही काढला, व्ही म्हणजे 5 असतो, आणि जर त्याच्या डाव्या साईडला आपण आय काढला तर 5 मधून हे 1 काय होणार, वजा होणार. म्हणजेच आपल्याला किती मिळणार आहेत 4, बरोबर. त्यानंतर 5चं तर काय सोपं आहे, फक्त आपल्याला इथे आता व्ही काढायचं आहे. त्यानंतर 6 म्हणजे काय येणार बघा, तर हा झाला व्ही म्हणजे 5 आणि हा आय म्हणजे त्याच्यामध्ये तो मिळवला जाईल, कारण तो आपण उजवीकडे लिहिला आहे म्हणून त्याचे झाले 6. त्यानंतर 7 कसा येईल बघा आता, तर आपण काय लिहिणार, पहिल्यांदा व्ही म्हणजे 5, हा एक 6, त्याच्यामध्ये अजून एक, हा झाला 7, बरोबर. आता आपण पुढे जाऊया. पुढे आता बघा 8 कसा लिहायला जाणार आहे, तर पहिला येईल व्ही आणि त्यानंतर आपण 3 वेळा लिहू शकतो आय. म्हणजे हा झाला 6, 7 आणि हा 8. म्हणजे ही संख्या किती झाली तर 8. त्यानंतर बघा किती लिहायचं आपल्याला 9. आता आपण जे 8 लिहिले त्याच्यामध्ये अजून एक वेळा जर आय लिहिलं तर ते चुकीचं होईल, कारण आपण आय फक्त 3 वेळा लिहू शकतो. मग 9 आपण कसं लिहिणार आहे, तर आपल्याला 10 म्हणजे माहिती आहे, 10 म्हणजे किती असतात तर एक्स. एक्समधून आपण जर आय हा डाव्या साईडला लिहिला तर तो वजा होणार. म्हणजेच काय मिळणार आपल्याला इथे 10तून 1 गेला 9.
आणि शेवटचं 10 म्हणजे कसं असणार आहे, फक्त आणि फक्त x. हे झाले 1 ते 10. त्यानंतर आता आपण पुढे बघूया 11 ते 20 या संख्या कशा लिहायच्या. तर बघा 11साठी कसं येणार, आता 11साठी सोपं आहे. आपण पहिला काढणार x आणि त्याच्यामध्ये 1 मिळवणार म्हणजे झाले 11. त्यानंतर सेम आपण 12साठी सुद्धा करणार आहे. तर x आणि हे 2 म्हणजेच किती झाले 10 आणि 2 12. त्यानंतर 13 कसं लिहिणार आहे आपण, हा झाला x आणि त्याच्यामध्ये आपण मिळवणार 3, 1 2 3, 10 आणि 3 13. आता 14मध्ये आपण असं नाही लिहू शकत, 14मध्ये थोडं बघा वेगळं काहीतरी लिहायला लागणार आहे आपल्याला. तर 14 म्हणजे काय येईल, इथे आपण लिहिणार x. ठीक आहे, हे झाले 10. त्यानंतर आपल्याला 4 काढायचे आहेत. आता 4 आपण इथे आधीच काढून घेतले आहेत, बरोबर. इथे काढलेत आपण 4. मग कसं येणार इथे I आणि हा झाला V म्हणजेच हे किती झाले 14. आता 15 बघा कसा येईल, 15 सोपा आहे. हा झाला 10 आणि हे 5 म्हणजेच किती झाले 15, बरोबर. 16 कसं येईल, सोपा आहे. पहिला आपण 10 काढणार आणि हे जे आपण 6 काढून घेतलेत इकडे ते येणार आपल्या इकडे 6. 10 आणि 6 16. त्यानंतर पुढे बघा 17. पहिला येणार 10 नंतर हे 7 म्हणजेच 17. 18 पण तसंच येईल, थोडी जास्त जागा लागेल इथे. हे झाले 10 आणि हे पुढे 8 काढावे लागतील आपल्याला, 1 2 3. ठीक आहे, हे झाले 18. 19 कसं येईल बघा. आता आपण पहिला काढणार इथे 10 आणि 9चं हे जे काय इथे वापरले आपण संख्याचिन्ह ते इथं येईल. हे झाले आपले 19. 20 सोपा आहे. 20 म्हणजे काय येणार, तर 2 वेळा 10 म्हणून इथे काय येणार आहे, तर 2 वेळा x. तर हा झाला आपला पहिला प्रश्न. तर आता आपण बघूया आपला दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न काय दिला आहे बघा, की पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे आपण जे वापरतो गणितामध्ये त्या अंकात आपल्याला काय लिहायच्यात, ह्या पुढच्या संख्या लिहायच्यात. ठीक आहे, तर बघा इथे आता आपल्याला जे काय माहिती आहे ते पहिला लिहून घेतलं मी वरती तुमच्यासाठी. त्यानंतर आता मी इथे हा दुसऱ्या प्रश्नातला हा जो पहिला आहे तो लिहून घेते. आपल्याला लिहायचं आहे v म्हणजे किती. तर v म्हणजे तुम्हाला माहितीच आहे किती असतात, 5, बरोबर. त्यानंतर पुढे बघा, पुढे काय विचारलं आहे, तर v आणि 2 वेळा I काढलेत. हे किती असणार आहेत, 5 आणि 2 7. त्यानंतर तिसरा प्रश्न बघू, किती विचारले आपल्याला, x म्हणजे किती आहेत आपल्याला माहिती आहे 10. चौथा बघूया, चौथ्यामध्ये काय विचारलं आहे इथे, की x आणि 3 वेळा I काढलेत म्हणजे हे झाले 10, 11, 12 आणि 13. अगदी सोपा आहे ते. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, इथे काय विचारला आहे, की x आणि इथे I काढला आहे आणि हा v. आपण तक्त्यामध्ये बघितलं मग अशी 14 लिहिलेला होता आपण, 14साठी हा सिम्बॉल होता, कारण ह्याचे झाले 10 आणि हे म्हणजे किती असतात 4, मग 10 आणि 4 14. ठीक आहे. त्यानंतर 6वा बघूया. 6व्यामध्ये काय विचारले बघा, की हे x काढलेत, त्यानंतर v, त्यानंतर I म्हणजेच किती झाले 10, 5 आणि 1, त्यांची बेरीज किती येणार आहे 16. ठीक आहे. त्यानंतर आता 7वा बघूया आपण. 7वा जरा थोडासा इथे मोठा आहे. x काढला आहे, v काढला आहे आणि 3 वेळा I काढला आहे. सोपं आहे. हे 10 10, ह्याचे झाले 5, 10 आणि 5 15 आणि हे 3, 15 आणि 3 किती येतील 18.
आणि शेवटचा 8वा काय विचारला आहे आपल्याला, तर आय त्यानंतर एक्स काढला आहे. मग एक्सच्या डाव्या बाजूला आय आहे म्हणजे तो त्यातून वजा होणार, म्हणजेच काय येईल त्याचं 10तून 1 गेला 9. तर हा झाला आपला दुसरा प्रश्न. तर आता आपण आपला तिसरा प्रश्न बघू. याच्यामध्ये रिकाम्या चौकटी भरायच्यात. आपल्याला अक्षरामध्ये संख्या दिलेत, त्याचं आपल्याला रोमन संख्या चिन्ह लिहायचं आहे. तर बघा इथे काय होईल, पहिला 3. तर 3 म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कसं येणार, फक्त हे जे आय आहेत ते 3 वेळा येतील. त्यानंतर आता इथे संख्या चिन्ह दिले रोमनमध्ये, त्याचं आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे. मग हे किती आहेत आपल्याकडे, 5 आणि 3 म्हणजे किती 8. मग आपण इथे किती लिहिणार, तर 8. ठीक आहे. तर 6 दिले, 6 म्हणजे किती असणार आहे, तर हे 5 आणि 1 म्हणजे किती 6. नंतर काय दिले आपल्याला इथे, हा 10 आणि हे 2 म्हणजे किती आहेत, हे 12. मग आपण वरती किती लिहिणार आहे, 12. त्यानंतर 15चं आपल्याला रोमन संख्या चिन्ह लिहायचं आहे. मग सोपं आहे, त्याच्यामध्ये आपण पहिला लिहिणार 10 आणि हे 5 15. त्यानंतर आपल्याला दिलं इथे हा 10 असणार आणि हा किती आहे 9, कारण ह्या एक्सच्या आधी 1 लिहिला आहे बरोबर. म्हणजे 10 आणि 9 किती, तर 19. मग आपण इथे काय लिहिणार आहे, 19. ते मावत नाही आहे माझं. ठीक आहे. तर हा झाला आपला तिसरा प्रश्न. आता आपण बघू आपला चौथा प्रश्न. याच्यामध्ये बघा रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून आपल्याला संख्या लिहायच्यात. पहिला दिला आहे आपल्याला 9. 9 माहितीच आहे तुम्हाला कसं असतं, तर एक्सच्या डाव्या बाजूला आपल्याला काय लिहायचं आहे, आय, म्हणजेच किती झाले 9. 2 पण सोपा आहे, फक्त आपल्याला 2 वेळा हा आय काढायचा आहे. 3 नंबरला विचारले 17. तर 17मध्ये कसं येणार आहे, 17मध्ये पहिला तर आपल्याला 10 काढावे लागतील. हे झाले 10, हे 5 15 आणि 2 वेळा आय म्हणजेचे 7. 10 आणि 7 17. 4 पण सोपा आहे, फक्त आपल्याला ह्या व्हीच्या डाव्या बाजूला हा काढला आपण आय. हे झाले आपले 4. त्यानंतर 11 विचारले. 11 पण सोपा आहे, हे झाले आपले 10 आणि हा एक 11. आता 18 थोडं मोठं येतं, तर बघा 18 काहीसं असं येईल की एक्स म्हणजे 10, 5 15 आणि आपल्याला 3 वेळा एक हा आय काढायचा आहे, म्हणजेच किती झाले हे 18. आता 5व्या प्रश्नात बघा आपल्याला एक तक्ता दिला आहे, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेखन केलं आहे आणि रोमन लेखन केलं आहे आकड्यांचं. ते आपल्याला चूक की बरोबर लिहायचं आहे आणि चूक असल्यास आपल्याला त्याची दुरुस्ती करायची आहे. तर इथे 4 आकडा दिला आहे आणि इथे हा 4 जो आहे तो काय केला आहे, चुकीच्या पद्धतीने लिहिला आहे बरोबर. म्हणजे हे काय आहे, चुकीचं आहे. मग आपण इथे काय लिहिणार आहे, चूक, आणि त्याची दुरुस्ती आपण लिहिणार आहे कशी, तर 4 कशा असतात, पहिला आय आणि मग हा व्ही. नंतर दिला आहे 6, हा 6 काय आहे, बरोबर आहे, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहे, बरोबर. त्यानंतर विचारला आहे 8. 8 हा कसा आहे, चुकीचा आहे, कारण आय जे आहे ते डाव्या बाजूला कधीही 2 वेळा नाही लिहित, ती फक्त एकदाच लिहिता येतं आपल्याला. मग इथे आपण लिहिलं आहे चूक, आणि ह्याची बरोबर पद्धत कोणती असणार आहे, तर हे 5 6 7 8 हे झाले बरोबर. 16 बघा कसं सांगितलं आहे, हे झाले 10 आणि हे 6 म्हणजे 16, हे काय आहे, बरोबर आहे. आणि शेवटचं आपल्याला विचारलं आहे 15.
आता बघा, आपल्याला माहिती आहे व्ही हे संख्याचिन्ह फक्त एकदा लिहिता येतं. ते आपल्याला 2 किंवा 3 वेळा नाही लिहिता येत, म्हणजे एकपेक्षा जास्त वेळा व्ही लिहायचं नसतं. म्हणून हे काय आहे, चूक. आणि ह्याची बरोबर पद्धत काय आहे, तर हे 10 आणि हे 5, 15. हा झाला आपला 5वा प्रश्न. तर हा झाला आपला उदाहरण संग्रह 1. त्याच्यानंतर इथे फक्त आपल्याला एक अधिक माहितीसाठी थोडं बघूया काय आहे. तर रोमन संख्याचिन्हे दिली आहेत थोड्या मोठ्या संख्यांसाठी. म्हणजे आपण 1साठी, 5साठी आणि 10साठी बघितले आय, व्ही आणि एक्स. पण 50साठी काय वापरतात, तर एल. त्यानंतर 100साठी वापरतात सी, 500साठी वापरतात डी आणि 1000साठी वापरतात एम. तर हा झाला आपला पहिला धडा इथे संपलेला आहे.